मी आज तुम्हाला InShot ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप गाईड देणार आहे. खूप लोकांना व्हिडिओ एडिटिंग खूप अवघड वाटते, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग खूप सोपी वाटेल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि स्किप करून पाहू नका व्हिडिओ, नाही तर काहीच समजणार नाही. तुम्हाला InShot ॲप ओपन करायचं आहे. ते व्हिडिओ ऑप्शन वरती क्लिक करायचं, व्हिडिओ सिलेक्ट करायचा, राईट आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. इथून रेशिओचा ऑप्शन दिसेल, इथून कॅनव्हास वरती क्लिक केल्यावर इंस्टाग्रामचा रेशिओ सिलेक्ट करू शकता, स्टोरीचा रेशिओ सिलेक्ट करू शकता, इंस्टाग्राम रीलचा सिलेक्ट करू शकता रेशिओ, यूट्यूब व्हिडिओचा रेशिओ सिलेक्ट करू शकता. राईट आयकॉन वरती क्लिक केल्यावर रेशिओ लागून जाईल. ते टेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यावर टेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यावर टेक्स्ट ऍड करू शकता. इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून ते इफेक्ट लावू शकता. झूम इन, झूम आउट, इथे खूप सारे इफेक्ट मिळतील तुम्हाला. व्हायब्रेशन, शेक, ते खूप सारे इफेक्ट मिळतील. ते फिल्टर ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे खूप सारे तुम्हाला फिल्टर्स मिळून जातील. राईट आयकॉन वरती क्लिक केल्यावर फिल्टर्स लागून जातील. PIP ऑप्शन वरती व्हिडिओ ओव्हरले वरती लावू शकता. टाइमलाईन वरती क्लिक करायचं, इथे स्प्लिट ऑप्शन वरती क्लिक करायचंय. व्हिडिओ मधील बेकार पार्ट डिलीट करू शकता स्प्लिट ऑप्शन वरती क्लिक करून. स्टिकर ऑप्शन वरती क्लिक करायचे, स्टिकर वरती क्लिक करायचं, इथे स्टिकर लावू शकता व्हिडिओ मध्ये. इथे ऑडिओ वरती क्लिक करायचे, इथे म्युझिक ऍड करू शकता तुमचं फेवरेट. इफेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे इफेक्ट लावू शकता. बॅकग्राऊंड ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे खूप सारे बॅकग्राऊंड ऍड करू शकता. ॲनिमेशन ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे खूप सारे व्हिडिओ मध्ये ॲनिमेशन ऍड करू शकता. स्पीड ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे व्हिडिओची स्पीड ऍडजस्ट करू शकता. इथे व्हॉइस ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे व्हॉइस खूप सारे चेंजेस करू शकता. इथे कटआउट ऑप्शन वरती क्लिक करून व्हिडिओचा कटआउट करू शकता तुम्ही. ओपेसिटी ऑप्शन वरती क्लिक करून व्हिडिओची ओपेसिटी कमी जास्त करू शकता. फ्रीज ऑप्शन वरती केल्यावर व्हिडिओ मधील पार्ट फ्रीज करू शकता. रिव्हर्स वरती क्लिक केल्यावर व्हिडिओ रिव्हर्स करू शकता. एक्सपोर्ट ऑप्शन वरती क्लिक करून ते व्हिडिओचं रेग्युलेशन 40 पर्यंत करू शकता. व्हिडिओचं रेग्युलेशन 2K पर्यंत करू शकता. एक्सपोर्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यावर व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.